लेक घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे. लेक घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे. मी मुक्याने मान डोलवी कधीच काही नाही मागायचे. टी व्हीवरती काय बघू, शाळेत घरात कसे वागू, मोठ्याने तू हसू नको, पुरुषासारखी बसू नको. खेळ खेळ भातुकलीचा, प्रेमाचा ना आपुलकीचा, सावित्री आणि सीता हो त्यांच्यासारखंच जगायचं. मी हसून हो म्हणाले, कधीच काही नाही ना मागायचं. माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे, माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे. कट्ट्यावरती हुल्लड घालता मुलं रोज बघायचे. मुजोर वारा कधी उरी झिम्मा घालत दाटायचा, मुजोर वारा कधी उरी झिम्मा घालत दाटायचा. रोम रोम तुटताना सूर्य कवटाळू वाटायचा. माझं मी पण मला बोचतं मी कधीच सांगितलं नाही, माझं मी पण मला बोचतं मी कधीच सांगितलं नाही. माझा झरा माझा पाऊस मी कधीच मागितला नाही. कधी वाटे बंध तोडून मोकळे होऊन जरा जगू, कधी वाटे बंध तोडून मोकळे होऊन जरा जगू. आई पण जरा राहू दे, बाबा होऊन का बघू. बाबा नसताना मी त्यांची पॅन्ट घालायचे. आई फार हसायची आणि बाबा म्हणूनच बोलायची. वेळ प्रसंगी पुरुषासारखी उभी असतेच ना बाई, वेळ प्रसंगी पुरुषासारखी उभी असतेच ना बाई. मग शोधून का सापडत नाही बाबामध्ये माझी आई. या स्त्री पुरुष समानतेच्या रोजच शिकते भाकड कथा, या स्त्री पुरुष समानतेच्या रोजच शिकते भाकड कथा. कोमल चेहऱ्यावर ॲसिड फेकलं तो हात कुणाचा होता. मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते, मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते. आणि मग स्टोच्या भडक्याने बाईच का जळते. तुमच्या पोथ्या तुमचे नियम तुमचे सारे चमत्कार, तुमच्या पोथ्या तुमचे नियम तुमचे सारे चमत्कार. भाषणांनाच ऊत येतो जेव्हा घडतात बलात्कार. वर्गामधला गुरुसुद्धा कोपऱ्यामध्ये नर होतो, वर्गामधला गुरुसुद्धा कोपऱ्यामध्ये नर होतो. गरज नसताना पाठीवरती शाबासकीची थाप देतो. संस्कृतीच्या नावाखाली माझे अंग अंग झाकतात, संस्कृतीच्या नावाखाली माझे अंग अंग झाकतात. आणि उंच महाली कला म्हणून कोठ्यावरती उघडं बघतात. बिकनीवरचा फोटोशूट, तो बिकनीवरचा फोटोशूट संस्कृतीचं काय झालं, तो बिकनीवरचा फोटोशूट संस्कृतीचं काय झालं. व्यापाऱ्याचा माल विकण्या तुम्ही तिला नागडं केलं. हा स्त्री स्वातंत्र्याचा खेळ सारा मलाही आता कळतो आहे, हा स्त्री स्वातंत्र्याचा खेळ सारा मलाही आता कळतो आहे. बाप भाऊ पती प्रेमी कोण बनून छळतो आहे. माझ्यामध्ये ही उफनते एक नदी, माझ्यामध्ये ही उफनते एक नदी. बांध तोडून वाहिले तर हाहाकार माजेल. अन बाईनं मायेची ऊब देणं बंद केलं तर तुमच्या सूर्यालाही थंडी वाजेल, तर तुमच्या सूर्यालाही थंडी वाजेल. पण तुम्ही शिकवलं, पण तुम्ही शिकवलं बाईला बाईपणाचं कौतुक. आता ती त्याच्यातच मग्न राहते आणि तुमच्या सडलेल्या संस्कृतीचं प्रेत ती पदरात लपवू पाहते. आई म्हणे माझे राणी सुंदर प्रेमळ असते बाई, आई म्हणे माझे राणी सुंदर प्रेमळ असते बाई. तिच्या उरी वात्सल्यता सृष्टीची ती उत्तरदायी. मी म्हणाले माझे आई तू जरी झालीस बाई, मी म्हणाले माझे आई तू जरी झालीस बाई. माझ्या कुशीत अंगार खेळतो मला आई व्हायचे नाही, मला आई व्हायचे नाही. कवितेचं शीर्षकच आहे या मुली फार धोकेबाज असतात. की तो खिन्न मनाने मान खाली घालून बसलेला, तो खिन्न मनाने तुम्ही इमॅजिन करायचं की तो खिन्न मनाने मान खाली घालून बसलेला. डोळे लाल केस विस्कटलेले शून्यात असे काही पाहत की जणू काही त्याचे जगच संपलेले, शून्यात असे काही पाहत की जणू काही त्याचे जगच संपलेले. मी जवळ जाऊन विचारलं, मग मी जवळ जाऊन विचारलं अरे बाबा असं काय झाला, असा कोणता तुझा आघात झाला. तो म्हणाला ताई पुरी लई धोकेबाज असतात,
तिनं मला धोका दिला. मी त्याच्याकडं पाहिलं, जरा हसले. मी त्याच्याकडे पाहिलं, जरा हसले आणि तोपर्यंत त्याने डोळे पुसले. मी जरा थांबून विचार केला, पोरी धोकेबाज असतात. मग मी जरा थांबून विचार केला की पोरी खरंच धोकेबाज असतात. मान डोलावली, त्याला दुजोरा दिला. हो, या पोरी लई धोकेबाज असतात. हो, या पोरी लई धोकेबाज असतात. आधी प्रेमात पाडतात, काही दिवस मजेत काढतात, मग याला सोडतात आणि दुसऱ्याला धरतात. या पोरी लई धोकेबाज असतात. या अशा का बरं करतात? आता त्याला जरा बरं वाटलं. त्याला वाटलं आपलं ऐकणारं कोणीतरी भेटलं. लगेच त्याचा चेहरा खुलला. त्यानं काय काय केलं तिच्यासाठी सारं गयावया करून बोलला. म्हटलं बघ ताई, मी तिच्या नावाचा टॅटूही काढला होता आणि खरंच सांगते, हे सांगताना त्यानं हंबरडाच फोडला होता. मग मीच म्हटलं की अरे इतकी मेहनत घेतलीस तर एक पाऊल पुढे जायचं होतं. हातावर लिहिण्यापेक्षा तिचं नाव सातबाऱ्यावर लिहायचं होतं. जर तुला वाटतं तिनं तुझ्या नावावर तिचं काळीज करून द्यावं, मग का नाही तू तिच्या नावावर 1-2 एकर लिहून द्यावं? मग तो लगेच चपापला. बोलला, पोरींचं हेच तर असतं. खरं प्रेम कुठं समजून घेता? पैसा आणि प्रॉपर्टीसाठी त्या कुणालाही धोका देतात. म्हटलं हो रे बाबा, मला माहीत आहे या पोरी धोकेबाज असतात. त्या आईबापाला धोका देऊनच या जगात येतात. आणि ज्यांना नाही जमलं धोका देणं, त्या हॉस्पिटल नावाच्या कत्तलखान्यात कत्तल केल्या जातात. तुम्हा मुलांसारखं पोरी उपास-तापासाचं फळ नसतं. त्यांच्या वाट्याला वंशाचा दिवा नावाचं बळ नसतं. त्यांना आई बापाला काय, त्या देवालाही गंडून या जगात यावं लागतं आणि मग समोर येईल त्याला धोका देत देत जगावं लागतं. त्या प्रियकराला धोका देऊन कुठल्या तरी नोकरीवाल्याशी संधान बांधून घेतात. प्रेम नाही पुरत त्यांना, त्या सुरक्षा शोधत राहतात. खरंच या पोरी किती धोकेबाज असतात. हे प्रेम वफा त्या काही पाळत नाही. एक पोरगी लगेच कशी बदलून घेते स्वतःला. मुलांना हे कोडं काही कळत नाही. पण कसं आहे ना, ज्यांनी प्रेमात स्वतःला झोकून दिलं, त्यांच्या प्रियकराने त्यांना कोठ्यावर नेऊन फेकून दिलं. मग त्या तिथे रोज नवीन प्रियकराशी प्रेमाचा खेळ खेळतात. मान अपमानाचा कडू घास गिळतात. मग वाटेल त्याला आपल्या नजरेनं घायाळ करतात. खरंच या पोरी किती धोकेबाज असतात. पोरापोरींचं जग सारखं नसतं रे राजा. नियतीला धोका देऊन त्यांना जगावं लागतं आणि जे पुढ्यात वाढलं ते हसून भोगावं लागतं. म्हणून पोरी घर सोडताना, प्रियकराला सोडताना मागे वळून पाहत नाही. त्यांना माहीत असतं, एकदा उंबरठा ओलांडला की कुठलंच घर त्यांचं राहत नाही. एका घरासाठी ते आयुष्यभर बेघर राहतात. खरंच या पोरी किती धोका देतात.
टिकली बांगडीसाठी, तोडक्या कपड्याच्या चिमूटभर स्वातंत्र्यासाठी या पोरी नातेवाईकांना धोका देतात. टिकली बांगडीसाठी, तोडक्या कपड्याच्या स्वातंत्र्यासाठी या पोरी नातेवाईकांना धोका देतात. लपून छपून 4 दिवस जगून घेतात. या पोरी जीवनालाही धोका देतात. त्यांना पडत नाही स्वप्न पावसाची. त्यांना पडत नाही स्वप्न पावसाची. त्या आपल्या आतील हिरवळीला आतल्या आत गाडून घेतात. घट्ट दाटलेल्या ढगाला ठेंगा दाखवून आपले 4 थेंब गाळून घेतात. पुन्हा उभ्या राहतात. या पोरी पावसालाही धोका देतात. सासूरवाशीन पोरीला जेव्हा थकलेल्या बापाचा फोन येतो, सासूरवाशीन पोरीला जेव्हा थकलेल्या बापाचा फोन येतो, बाप हालचाल विचारू पाहतो, तेव्हा या पोरी लपवतात आवाजातील थरकाप. तेव्हा या पोरी लपवतात आवाजातील थरकाप. मी फार खुश आहे पप्पा असं खोटं बोलून जातात. या पोरी बापालाही धोका देतात. घराच्या 4 थकलेल्या 4 चिमण्यांप्रमाणे, घराच्या 4 थकलेल्या 4 चिमण्यांप्रमाणे एका दारात बसून सुख दुःख वाटत बसतात. किती ओरबडून घेतले आयुष्याने तरी त्या मुक्त हसतात. विरक्तीच्या आसक्तीच्या काळोख रात्री कशा काढल्या, त्या विरक्तीच्या आसक्तीच्या काळोख रात्री त्यांनी कशा काढल्या. त्या साऱ्या वेदना त्या लपवून घेतात. या पोरी उमगत नाही कवीन नाही, या पोरी उमगत नाही कवीन नाही, त्या कवींनाही धोका देतात. खरंच या पोरी किती धोकेबाज असतात. खरंच या पोरी किती धोकेबाज असतात.